हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, भाद्रपद महिना खास करून ओळखला जातो तो म्हणजे गणेशोत्सवासाठी। आपल्या लाडक्या गणरायांचं आगमन नुकतंच झालेलं आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे। म्हणजे काल लाडक्या गणरायांचं स्वागत आपण मोठ्या थाटामाटात, उत्साहात आणि जल्लोषात केलेलं आहे। भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरतालिका पूजन करण्यासाठी परंपरा आहे। गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाचं पूजन केलं जातं आणि जी पंचमी असते तर पंचमीचा दिवस ही ऋषी पंचमी म्हणून ओळखला जातो। श्रावणातील व्रत वैकल्यांप्रमाणे ऋषी पंचमीचं व्रत देखील स्त्रियांनी जे व्रत केलं जातं त्यापैकीच एक व्रत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऋषी पंचमीचं व्रत का केलं जातं, या व्रताची आख्यायिका काय आहे, त्याचबरोबर ऋषी पंचमीचं व्रत केव्हा सोडतात अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही ऋषी पंचमीच्या व्रताचं महत्त्व समजेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बऱ्याचशा महिला ऋषी पंचमीचं व्रत करतात, पण का करतात हे मी तुम्हाला सांगते। भारतीय इतिहासामध्ये होऊन गेलेले जे ऋषीमुनी असतील, दिग्गज ऋषी असतील, तर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। ऋषी पंचमीच्या व्रताचं नेमकं महत्त्व काय आहे, ते व्रत केल्याने काय फायदे होतात ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। गृहस्थाश्रमी पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचार संपन्न व्हावा असा मुख्य उद्देश या व्रतामागे सांगण्यात आलेला आहे। कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो। ऋषी पंचमीच्या व्रताला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे। या दिवशी उपवासाला आपण साबुदाणा खिचडी किंवा मग इतर व्रतांसारखे पदार्थ खाऊ शकत नाही। हा जो उपवास असतो तो बाकीच्या उपवासांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे। ऋषी पंचमीला व्रत करत असताना त्या उपवासाच्या दिवशी आपण फक्त मानवी कष्टातून उत्पन्न झालेले, म्हणजेच कोणत्याही पशुपक्ष्यांची मदत न घेता, म्हणजे आपण शेतीसाठी बैलाचा वापर करतो, तर न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचं सेवन या दिवशी केलं जातं। आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या मध्यमवर्गीय स्त्रिया असतात तर त्या स्त्रिया हे व्रत करतात। तर तुम्हाला असं बघायला मिळत असेल की ऋषी पंचमी जवळ आली की 1-2 दिवस अगोदरपासूनच, आता सहसा म्हशी कोणाकडे आढळत नाही। पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी सगळ्या असायच्या, पण आजकाल आढळले तर फक्त गाय, म्हशी देखील जास्त प्रमाणात आढळत नाही। तर ज्यांच्याकडे म्हैस असेल तर ऋषी पंचमीच्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस अगोदरपासूनच स्त्रिया त्यांना सांगून ठेवायच्या का ऋषी पंचमीला आम्हाला तुमच्या म्हशीचं दूध द्या चहासाठी का होईना, कारण या व्रताचा आहार पूर्णपणे वेगळा आहे। म्हणजेच ऋषी पंचमीला गाय किंवा बैल यांच्यासारख्या प्राण्यांनी कष्ट केलेल्या जे काही पिकलेलं असतं, म्हणजे गाईचं दूध असेल किंवा शेतातून आपण धान्य वगैरे बैलाच्या मेहनतीतून करत असतो, तर असे पदार्थ या दिवशी चुकूनही खाल्ले जात नाही। कोणतंही व्रत म्हटलं की त्याच्या मागे कहाणीही आलीच, तर आपण ऋषी पंचमीच्या व्रताची कथा देखील आता जाणून घेऊया। तर ऋषी पंचमीची कहाणी अशी आहे। श्री गणेशाय नमः। ब्रह्मपुराणानुसार राजा सीताश्वने एकदा ब्रह्माजींना विचारले, पितामह, सर्व व्रतांमध्ये सर्वोत्तम आणि त्वरित फलदायी व्रत कोणते आहे बरं? त्यांनी सांगितले की ऋषी पंचमीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि पापांचा नाश करणारे आहे। मग ब्रह्माजी म्हणाले, हे राजा, विदर्भात उत्तंक नावाचा एक पुण्यवान राहत होता। त्यांची पत्नी सुशीला ही सद्गुणी होती। त्याला एक मुलगी आणि एक मुलगा होता। त्यांची मुलगी लग्नानंतर विधवा झाली। दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या काठावर झोपड्या बांधून राहू लागले। काही काळानंतर उत्कला कळले की त्यांची मुलगी जन्मता मासिक पाळी असतानाही पूजेच्या भांड्यांना हात लावते, त्यामुळे तिच्या शरीरात जंत पडले आहेत। धर्मग्रंथानुसार चौथ्या दिवशी, मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी स्नान केल्याने ती स्त्री शुद्ध होते। ऋषी पंचमीचं व्रत शुद्ध मनाने पाळल्यास पापमुक्त होऊ शकते। वडिलांच्या आदेशानुसार त्यांच्या मुलीने विधीपूर्वक उपवास केला आणि ऋषी पंचमीची पूजा केली असे म्हणतात की या व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून
पापांपासून मुक्त झाली. तसेच तिला पुढील जन्मी त्यांच्या अखंड सौभाग्याचे आशीर्वाद देखील प्राप्त झाले, अखंड सौभाग्य लाभले. तर अशी ही ऋषीपंचमीच्या व्रताची कहाणी आहे. तर ऋषीपंचमीचं हे व्रत आहे ते एक स्वतंत्र व्रत आहे आणि शक्यतो हे व्रत महिलाच करतात. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात आपल्याकडून काही चूक झाली असेल, बऱ्याच घरी स्त्रिया एकट्या दुकट्या असतात, मग त्यांना बाजूला बसणं जमत नाही, मग त्या स्वयंपाक करतात मासिक पाळीमध्ये, किंवा चुकून काही देवाच्या वस्तूंना हात लागले असेल. बऱ्याच घरी मासिक पाळीच्या दिवसात ते 4 दिवस कडेकोर नियम पाळले जातात. स्त्रिया किचनमध्ये प्रवेश करत नाही, कशालाही हात लावत नाही, त्या पूर्णपणे बाजूला बसतात. पण चुकून आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याचं पाप आपल्याकडून नष्ट व्हावा त्याच्यासाठी हे व्रत करत असतात. या व्रतामुळे रजोदर्शन काळातील स्त्रीच्या वासना देहावर व मनोदेहावर झालेले जे कुसंस्कार असतात ते ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असं सांगितलं जातं. म्हणून शास्त्रानुसार महिलांनी हे व्रत अवश्य करावं असं सांगितलं जातं. आपल्याकडून मासिक धर्म ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्या मासिक धर्मामध्ये देवाचे कार्य करू नये असं म्हटलं, पण आजकाल कोणी एवढे नियम पाळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पाप लागत असतं. तर हे पाप नष्ट करण्यासाठीच हे ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं. तर आपली मासिक पाळी तुम्हाला एवढ्या लवकर जर ऋषीपंचमीचा उपवास करायचा नसेल तर आपली मासिक पाळी ज्या वेळेस जाते तर त्याच्या अगोदर तुम्ही 5-10 वर्ष तरी हे व्रत करायला सुरुवात करायचं आहे. हे व्रताचे नियम अवघड आहे, इतर व्रतांपेक्षा जरा वेगळं हे व्रत आहे. तर हे व्रत आपण ऋषीपंचमीच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे उपवास करायचा असतो. दिवसभर उपवास करून बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी व्रत सोडण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी ऋषीपंचमीच्या दिवसभर व्रत केलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर हे उपवास सोडलं जातं. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी उपवास सोडायचा, तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे व्रत करा. किंवा मग आमच्याकडे अशी पद्धत आहे की दिवसभर आणि रात्रभर व्रत करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. त्यानंतर व्रत कशावर सोडायचं, ज्याप्रमाणे आपण हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी दहीभात खातो, काकडी खातो, काही ठिकाणी काकडी खाण्याची देखील पद्धत आहे, त्याचप्रमाणे हा जो उपवास आहे ऋषीपंचमीचा तो उपवास सोडण्यासाठी काही ठिकाणी गाईचं दूध पिऊन हा उपवास सोडला जातो. काही ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण वरण भात भाजी पोळी जे केलेलं असेल तर त्यावरती हा उपवास सोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, म्हणजे काही ठिकाणी गाईचं दूध पिऊन देखील उपवास सोडण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी इतर आणखी वेगळी पद्धत असू शकते, काही ठिकाणी वरण भात भाजी पोळी किंवा गोडाचा एखादा नैवेद्य बनवून मग उपवास सोडायचा, तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हा उपवास सोडू शकता. त्याच्यावरती काही सक्ती नाही की तुम्ही उपवास सोडण्यासाठी हाच पदार्थ खा. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास सोडू शकता. कारण भाग बदलला की पद्धत बदलत असतात, परंपरा बदलत असतात, त्यामुळे तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही हे व्रत नक्की करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषीपंचमीचं व्रत नेमकं काय असतं, त्या व्रताचं महत्त्व काय आहे, हे व्रत कोणी करायचं, का करायचं, त्याचबरोबर ऋषीपंचमीच्या व्रताची कहाणी काय आहे, अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आता तुम्हाला ही ऋषीपंचमीच्या व्रताचं महत्त्व कळालेलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.